मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे यवतमाळच्या दौऱ्यावरती आहेत। वणी विधानसभेसाठी मनसेची राजू उंबरकर यांना उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। माझ्या हातामध्ये सत्ता द्या, बदल घडेल असं राज ठाकरे म्हणतायत। तर बदलापूरची घटना आमच्या कार्यकर्त्यांनी उघड केल्याचा सुद्धा राज ठाकरेंनी उल्लेख केलेला आहे। आता काल परवाकडे आपल्या बदलापूरमध्ये ज्या मुलीवरती जो शारीरिक अत्याचार झाले, बलात्काराचा प्रयत्न झाला, आज एक घटना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या महिला सेनेने ती बाहेर काढली गोष्ट, तेव्हा लोकांना कळली, तोपर्यंत दाबून ठेवली होती गोष्ट। ती घटना घडल्यानंतर मग लगेच सगळ्या ठिकाणी सुरू झालं। काल आता कोल्हापूरमध्ये झालं। हा माणूस आज पाहिजे होता। आज ही महाशक्ती जी आहे ना, ही आज पाहिजे होती। रांजाच्या पाटलाचा जसा हातपाय कापून जसा चौरंग केला होता ना, तसे यांचे चौरंग केले पाहिजेत। आमच्या मुली शाळेमध्ये पाठवायच्या आणि शाळेमध्ये पाठवल्यानंतर कालच मी त्या आश्रम शाळेमध्ये गेलो होतो। लहान लहान मुली तिकडे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि याचं कारण कायद्याचा वचक नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या महिला सेनेने ती बाहेर काढली गोष्ट, तेव्हा लोकांना कळली, तोपर्यंत दाबून ठेवली होती गोष्ट। ती घटना घडल्यानंतर मग लगेच सगळ्या ठिकाणी सुरू झालं। काल आता कोल्हापूरमध्ये झालं। लहान लहान मुलींवरती हे बलात्कार करतायत। हा माणूस आज पाहिजे होता। आज ही महाशक्ती जी आहे ना, ही आज पाहिजे होती। रांजाच्या पाटलाचा जसा हातपाय कापून जसा चौरंग केला होता ना, तसे यांचे चौरंग केले पाहिजेत। आमच्या मुली शाळेमध्ये पाठवायच्या आणि शाळेमध्ये पाठवल्यानंतर कालच मी त्या आश्रम शाळेमध्ये गेलो होतो। लहान लहान मुली तिकडे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि याचं कारण कायद्याचा वचक नाही। मी याचा दोष आमच्या या पोलीस यंत्रणेला बिलकुल देणार नाही। अजिबात देणार नाही। त्यांच्यावरचा जो सरकारी दबाव असतो ना, त्या दबावामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तसं वागावं लागतं। एकदम बरोबर। कारण ह्यांनी काही गोष्टी करायला घेतल्या की ह्यांचं निलंबन काढणार, यांना नोकरीवरून काढून टाकणार, ह्यांच्या चौकशा लावणार आणि जे सरकारमध्ये बसले त्यांच्या चौकशा कोणी नाही लावायच्या। कुठे लाठीचार्ज करायला सांगा, कुठे परिस्थिती हाताळण्यासाठी म्हणून त्यांच्या हातातच काही नाही आणि मग दोष द्यायचा ना, असं थोडी चालतं। मी अनेकदा बोलत आलो तुम्हाला, अनेकांना असं वाटतं की राज ठाकरे असा सहज मी सहज नाही बोलतोय, मी तुम्हाला अत्यंत गांभीर्यपूर्वक तुम्हाला सांगतोय। एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये या महाराष्ट्राची सत्ता द्या तुम्ही। एकदा राज्य कसं हाकलं जातं ना, कायद्याची भीती काय असते ना, हे मी तुम्हाला दाखवून देईन।